केबिनमधला पदभार स्वीकारल्यानंतर नवनियुक्त नगराध्यक्षांचा पहिला दिवस कसा जाणार? नेमके 2 दिवस सातारा नगरपालिका बंद होती. त्यामुळे नगराध्यक्ष पहिले काय काम करणार? का सोमवारीच थेट केबिनमध्ये भेटणार याची नागरिकांना उत्सुकता होती. मात्र केबिनमध्ये जाण्याऐवजी कासच्या गळतीची पाहणी करण्यासाठी त्यांनी थेट कासला गाठले. रविवारी सुट्टीच्या दिवशी रस्त्यावर उतरून कामकाजाला सुरुवात केल्याने अमोल मोहिते हे ग्राउंडवर काम करणारे नगराध्यक्ष असल्याचे सिद्ध झाले. सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास योजनेच्या मुख्य जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या पार्श्वभूमीवर साताऱ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी रविवारी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. शहराचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्यासाठी त्यांनी पाणीपुरवठा विभागाला कडक सूचना दिल्या. कासचा परिसर आज आम्ही जिथून पाईपलाईन होणार आहे, म्हणजे कासचं पाणी जिथून आपल्या शहरासाठी येतं हे जी एक पाहणी केली. परत दुसरी गोष्ट म्हणजे जे लिकेज आहे, मूळतः लिकेजची पाहणी करायसाठी आलो होतो, पण त्यासाठी आम्हाला एक शटडाऊन घ्यायला लागणार आहे सातारा नगरपालिकेला. तो साधारण एक 2-3 दिवसाचा असेल काय सर? येस. कारण बरेच एक 4-5 लिकेज आहेत मोठे मोठे, ते काढण्यासाठी पूर्ण धरणात येणारं पाणी हे बंद करायला लागणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे साधारण 35 किलोमीटरची टोटल लाईन आहे जी येवतेश्वर आपल्या ह्याच्यापर्यंत 35 किलोमीटर भरती. त्यातली 25 किलोमीटर लाईन पूर्ण झालेली आहे आणि 10 किलोमीटरची लाईन अजून व्हायची आहे. तर त्यासाठी ते आम्ही काम आता लवकर कसं मार्गी लागेल याचा एक पाठपुरावा करणार आहे. आता इथून जे पाईप इथं जोडायची पहिली 900 mm ची पाईप जोडायची, आता पहिली 600 जी आहे ती बंद करून 900 mm पाईपलाईन जोडायची आहे. तो पण शटडाऊन आम्ही एका वेळेसच करणार आहे. आणि हे काम ॲक्च्युली खरं गेल्या वर्षी पूर्ण व्हायला पाहिजे होतं मेपर्यंत, ते झालेलं नाही आहे. त्यासाठी आम्ही जी पटेल म्हणून जी कंपनी आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवून घेणार आहे. एक 8 दिवसात त्याची मीटिंग घेऊन पुढचं जी कामं आहेत ही कशी मार्गी लागतील याच्याकडे आम्ही पाठपुरावा करून ही पूर्ण करून घेऊ. नाही, तुम्ही शटडाऊन करणार आहे, मग ते शहरातल्या लोकांसाठी पाणी पुरवठ्याची म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही पुरवठा करणार? मग साधारण 3 दिवसाचा शटडाऊन असेल. त्यातल्या पहिल्या दिवशी तर पाणी आदल्या दिवशी दिलं जाईल. त्यानंतर 1 दिवसाचा गॅप घेऊन परत 1 दिवस परत एकदा पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या शटडाऊनसाठी एकदा टँकर्सनी बऱ्यापैकी होईल आणि शहापूर योजनेच्या माध्यमातून पण होईल. त्यामुळे शहापूरचा 1 दिवस शटडाऊन होईल, 2 दिवस कासचा होईल. अशा पद्धतीने हा शटडाऊन घ्यायला लागणार आहे. आणि शटडाऊन घेतल्याशिवाय तर कामं होणार नाहीत. कामं होणं गरजेचं नाही, तर अजून ह्याचं लिकेज वाढून अजून तोटा होणार. पुढं 8-15 दिवस गॅप घेण्यापेक्षा 1-2-3 दिवसाचा गॅप घेतलेला कधी पण चांगला आहे. नागरिकांना काय आव्हान कराल तुम्ही आता? नागरिकांना आम्ही आता कंपनीशी बोलून हा जो शटडाऊन हा काम करायला कंपनीची लोक लागणार आहेत. तर ती कंपनीच्या लोकांशी बोलून हा शटडाऊन कधी घ्यायचा हे म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये शनिवारचं आमचं नियोजन आहे.
पण ते आता आम्ही ठरवू, म्हणजे सोमवारी उद्या त्याला त्या सगळ्या कंपनीशी चर्चा करून आणि एक साधारण 5-6 टीम वेगवेगळ्या ठिकाणी इथं लागतात, कारण वेल्डिंग या पाईप वेल्डिंग करायला लागतात. त्या 5-6 टीम ठेवून आम्ही हे सगळं नियोजन लावू. हे जे 2-3 दिवस शहराचं थोडं विस्कळीत पाणी पुरवठा होणार, यासाठी मी नागरिकांना आवाहन करतो की नगरपालिकेला आपण सहकार्य करावं, की जेणेकरून पुढं आपल्याला उन्हाळ्याला तोंड द्यायचं आहे. तर उन्हाळ्याच्या काळात परत पाणी पुरवठा खंडित होऊ नये यासाठी आम्ही ह्या प्रिकॉशनरी मेजर सगळ्या आत्ता काय काय घ्यायच्यात हे ठरवलेलं आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.